मुंबई गोवा महामार्गावर वागदे ओसरगाव हद्दीत रविवारी सायंकाळी एसटी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झालाय। भरधाव वेग आणि कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून यात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत। सुदैवाने बसमधील प्रवासी बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे। रविवारी सायंकाळी सुमारे 5:30 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारचे अचानक नियंत्रण सुटले। ही कार डिवायडरवर चढत विरुद्ध लेनमध्ये गेली आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली। अपघाताच्या वेळी बस चालकाने प्रसंगावधान राखत बस डिवायडरकडे वळवली, त्यामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले। मात्र या धडकेत बसच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले असून कारच्या समोरील व मागील भागाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या अपघातात कारमधील 4 प्रवाशांपैकी 2 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर उर्वरित 2 सुरक्षित आहेत। जखमींना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच कणकवली वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे।